तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो सामान्य विज्ञान हा विषय आहे, नवीन पाठ्यपुस्तक आलेलं आहे आपलं 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आणि हा पूर्णपणे नवीन अभ्यासक्रम आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे लक्षणे सजीवांची. सजीवांची कुठली कुठली लक्षणं आहेत, तर सजीवांमध्ये कुठले गुण आहेत, तर ते आपल्याला त्यातनं विज्ञानाच्या माध्यमातून ते कळणार आहे. तर त्यासाठी कुत्रा तुम्ही प्रत्येकानं पाळला असेल, तर त्या कुत्र्याचं उदाहरण सुरुवातीला दिलेलं आहे. कुत्र्याचं जे पिल्लू आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. इथून सुरुवात करूया आपण. हा आहे आमचा मोती. 2 वर्षापूर्वी घरी आणला तेव्हा होते छोटे पिल्लू. नीट उभंही राहता येत नव्हतं. त्यावेळी त्याला थाळीत दिलेले दूध तो प्यायचा. खूप वेळ झोपा काढायचा. आता मोती जो आहे म्हणजे हा कुत्रा जो आहे, कुत्र्याचं पिल्लू जे आहे ते मोठा झाला आहे. चेंडू वर फेकला की धावत जातो. चेंडू तोंडात धरून परत आणून देतो. बिस्किट वर उंच उडवले तर उडी मारून वरच्या वर पकडतो. फिरायला नेले की तोच आम्हाला ओढत नेतो. असं प्रत्येकानं ज्यांनी ज्यांनी कुत्रा पाळला असेल त्या प्रत्येकाला हा अनुभव आला असेल, बरोबर. तर मोती मोठा झाला पण त्यावेळचा त्याचा पट्टा, साखळी, त्याची खेळणी हे सगळे होते तेवढेच राहिले. मोतीप्रमाणे तेही मोठे झाले नाहीत. असं का झालं? तर नक्कीच तुम्ही याच्यावर विचार करायचा आहे. आता बघा, इथे चित्रात अनेक गोष्टी दिसत आहेत आपल्याला, फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यापैकी कोणाला अन्नाची गरज आहे? यातल्या कोणाला ट्रॅक्टरला अन्नाची गरज आहे का? किंवा हे बैल वगैरे आहेत यांना अन्नाची गरज आहे? किंवा या कोंबड्या आहेत यांना अन्नाची गरज आहे? किंवा ही बैलगाडी आहे याला अन्नाची गरज आहे का? तर दोघांच्या तुम्ही स्वतंत्र याद्या तयार करायच्या. अतिशय सोपं आहे. तुम्ही स्वतःही ते तयार करू शकता. तर आता पुढचा भाग बघूया आपण. शाळेजवळ किंवा घराच्या आसपास असलेल्या मोठ्या वृक्षाजवळ जा. तुमच्या आसपास एखादं मोठं वृक्ष असेल तर तिथे जा. त्या वृक्षाचा बुंधा, फांद्या, फुले यांच्याकडे बारकाईनं बघा. त्या झाडाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या झाडाकडे निरखून बघा. बुंध्यावरील खडबडीत सालीच्या भेगांमध्ये, झाडाखालच्या जमिनीवर, त्याखाली मातीमध्ये तुम्हाला कोणकोणते सजीव दिसले तर त्याची नोंद घ्या. पानांवर, झाडाखाली, पानांच्या पाचोळ्यात काही सजीव आहेत का तेही पहा. तर या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. आता तुमच्या मित्रांनी केलेल्या निरीक्षणाच्या याद्या पहा. यातून एक यादी तयार करा. या यादीत झाडाखाली उगवलेले गवत, लहान रोपटी यांची नावे आहेत का? तर प्रत्येकाची यादी जी असेल ती वेगवेगळी असेल. काही सजीव दूर अंतरावरून दिसतील एवढे मोठे असतात, सहज आपल्या डोळ्यांना दिसतात. हत्ती वगैरे असेल तर ते प्राणी सहज दिसतात. काही नुसत्या डोळ्यांना दिसणार नाहीत एवढे लहान म्हणजे सूक्ष्म असतात. सूक्ष्मजीव पण असतात काही. सजीव लहान असो वा मोठा, प्रत्येक सजीवाला काय लागतं? हवा, अन्न आणि पाण्याची गरज असतेच. अन्नापासून त्यांना ऊर्जा मिळते आणि अन्नामुळे त्यांची वाढ सुद्धा होते. तुम्हाला जी काम करायला ताकद लागते ती ऊर्जा आपल्याला कशातनं मिळते? अन्नामधून मिळते. आणि आपली जी वाढ होते म्हणजे लहानपणी आपण जेवढे होतो हळूहळू आपण आता मोठे होतो, तर पूर्ण शरीराची जी वाढ आहे ती कशामुळे होते? अन्नामुळे होते. पुढे आहे वाढ आणि विकास. तर त्याची पहिल्यांदा बघा, सजीवांची वाढ म्हणजे काय ते दिलेलं आहे. तर सजीवांची वाढ म्हणजे शरीराच्या आकारात, उंचीत तसेच वजनात होणारी वाढ होय. तर याला शरीराची काय म्हणतात? वाढ म्हणतात. बाळ मोठे होते तेव्हा ते रांगते, उभे राहते, चालणे, उड्या मारणे असं हळूहळू कौशल्य विकसित करत शिकते. म्हणजे रांगायला चालू करतं, मग थोड्या दिवसांनी उभं राहायला, मग हळूहळू चालायला, अगदी उड्या मारायला सुद्धा शिकतं. सजीवांच्या शरीरात बुद्धीत, कार्यक्षमतेत, कौशल्यामध्ये होणारी वृद्धी म्हणजे विकास. म्हणजे थोडक्यात बुद्धीमध्ये जी वाढ होते त्याला विकास म्हणायचं आणि शरीराची जी वाढ होते रचनेमध्ये, आकारामध्ये, उंचीमध्ये, तर त्याला काय म्हणायचं? वाढ. म्हणजे वाढ आणि विकास मधला हा फरक आहे. सर्व सजीवांची वाढ होत असली, ओके, सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंतच होते. आपली उंची जी आहे, आता बघा तुमच्या वडिलांची उंची वगैरे असेल, आईची उंची असेल, आता ती जेवढी आहे तेवढीच आहे. म्हणजे 18 ते 20-22 पर्यंत तेवढीच वाढ असते. वनस्पतींची वाढ मात्र जिवंत असेपर्यंत होत राहते. वनस्पतींची वाढ मात्र, झाडं जी आहेत ती ते जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत ते वाढत राहतात. प्राण्यांच्या सर्व अवयवांमध्ये वाढ होताना दिसते, परंतु वनस्पतींमध्ये काही अवयवांची वाढ आयुष्यभर होत राहते. जसं की बुंद्यांचा घेर असेल, फांद्याची लांबी असेल, मुळांची लांबी असेल. तर काही अवयवांची वाढ मात्र मर्यादित कालावधीत होते. म्हणजे पानाच्या आकाराची वाढ आहे, पान ते मर्यादित आकारपर्यंतच वाढतं. पण खाली असणारी मुळं आहेत, त्या मुळांची लांबी, जमिनीखाली फांद्या असतील, बुंद्यांचा घेर असेल, हा जो घेर आहे तो, त्याची वाढ मात्र होत राहते. पिंपळ, वड, बांबू या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो? ते त्याची माहिती मिळवायला सांगितलेली आहे. आता वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण करतात
म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राणी अन्नासाठी इतर प्राणी किंवा वनस्पतींवर अवलंबून असतात. म्हणजे वाघ, सिंह यासारखे काही प्राण्यांची शिकार करतात. तर काही जे आहेत हरिण वगैरे असतील तर ते वनस्पतींवर अवलंबून असतात. अन्नग्रहण व त्यामुळे होणारी सजीवांची वाढ हे एक सजीवांचं लक्षण आहे. म्हणजे सजीव ओळखायचा असेल तर त्याचं पहिलं लक्षण कुठलं? त्याचा वाढ आणि काय होत असतो? सतत विकास होत असते. सजीवांची वाढ, विकास म्हणण्यापेक्षा महत्त्वाचं काय? प्रत्येक सजीवाची ही काय होत असते? वाढ होत असते आणि हे एक सजीवांचं पहिलं लक्षण. आता इथे समजा तर काय होईल असं आपल्याला विचारलंय. झाडांच्या फांदीला मधमाशांचं मोठं पोळं आहे. काही मुलांनी झाडाकडे शेकोटी पेटवली. हं. तर काय होणार? शेकोटी पेटवली की त्या मधमाशा ज्या आहेत त्या तिथून उडून जाणार, बरोबर? आणि त्या जर तुम्ही जवळपास असाल तर तुम्हाला चावतील सुद्धा. म्हणजे त्या आपल्या जागा बदलणार. कोंबड्या व आणि त्याची पिल्ले दाणे टिपत आहेत. तर ते जवळपास मांजर किंवा साप आला तर त्या तिथून पळायचा प्रयत्न करणार. म्हणजे या प्रत्येक उदाहरणामध्ये काय आहे? तो जो सजीव आहे तो आपली जागा बदलणार. तर अशा प्रकारे इथे काय बघा, कमळाच्या कळ्या रात्र, बाकी सगळं तुम्ही वाचा. कमळाच्या कळ्या रात्री मिटलेल्या होत्या. सूर्य उगवल्यानंतर त्या कळ्यांवर ऊन पडलं. मग त्या कशा काय उघडल्या? त्यांनी हालचाल केली. ओके. तर तेच आता आपल्याला पुढे बघायचं आहे. पुढचा मुद्दा इथं आहे. चेतन चेतना क्षमता. आता बघा, किंवा प्रतिसाद देणं त्याला. आपल्या परिसरामध्ये आता हालचाल नाही आहे, तर हे चेतना क्षमता आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण काय करतो? प्रतिसाद देतो. जसं तुम्हाला अचानक कोणीतरी मागून भीती घातली की तुम्ही घाबरता. तर ही तुमची एक प्रकारचा प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया आहे. तर ते मुद्दा सांगायचा होता. हालचाल पुढे आहे, ते आपण पुढे बघूया. आपल्या परिसरात अनेक प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रसंगी वागणे आपण पाहिले आहे. जसं की माशी किंवा डास असं यांसारखे लहान कीटक असो किंवा मोठे प्राणी असो, सगळ्यांच्या भोवतालची परिस्थिती, घटना यांची जाण असते. उजेड, अंधार, ओलावा यानुसार गांडुळाचं जागा बदलणं, धोका जाणवताच प्राण्यांचं वागणं, अनेक निरीक्षणातून परिस्थितीची झालेली जाण व प्राण्यांचे त्यानुसार वागणे आपण पाहिले आहे. म्हणजे जसं की समजा वाघ आला तर हरिण वगैरे प्राणी जे आहेत ते एकदम अलर्ट होतात किंवा त्यांच्या मागे जर वाघ लागला तर ते काय होतात? पळायला चालू करतात. तर ही जी आहे प्रतिसाद देण्याची वृत्ती, सजीवाला प्रतिसाद परिस्थितीची होणारी जाण, की आजूबाजूला आपल्या परिस्थितीमध्ये धोका निर्माण झालाय किंवा कुठलीही गोष्ट, तर त्याला जर त्याची जाण होते म्हणजेच चेतना म्हणायचं त्याला. आणि ती मिळाल्यावर सजीवाचे वर्तन म्हणजे चेतनेला दिलेला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया. वेगवेगळ्या चेतनांना प्राण्यांचे प्रतिसाद लगेच दिसतात. वनस्पतींमध्ये सुद्धा चेतना क्षमता असते. ते सुद्धा काय करतात? प्रतिसाद देतात एखाद्या गोष्टीला. त्यांची मुळे जमिनीच्या ओलाव्याच्या बाजूने अधिक वाढतात. जी वनस्पतींची मुळं आहेत ती जमिनीवर खोल खोल का जातात? कारण पाण्याच्या शोधात. तर पानांना पुरेसा प्रकाश मिळावा अशा प्रकारे फांद्यांची वाढ होत असते. ही जी फांदी आहे ती का वाढतात? कारण पानांना, जी पानं आहेत त्यांना पुरेसा प्रकाश मिळावा. त्याशिवाय हवामानातील बदल, तापमान, आघात यांची सुद्धा जाणीव वनस्पतींना होत असते. तर दोघांमध्ये ही चेतना क्षमता असते. म्हणजे एखादी परिस्थिती उद्भवली तर त्याला जो प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया दिली जाते त्यालाच आपली चेतना क्षमता म्हणतात. उत्सर्जन, आता पुढचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. उत्सर्जन. सजीवांच्या शरीरात अनेक क्रिया घडत असतात. शरीराला नको असणारे काही पदार्थ या क्रियांमुळे तयार होतात. असे पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन. ओके. शरीरात आपल्या अनेक प्रकारच्या क्रिया ह्या घडत असतात. आपण अन्न खातो, ते पचतं आणि आपल्या शरीराला नको असणारा भाग जो आहे, असे पदार्थ आपल्याला बाहेर टाकावे लागतात आणि त्यालाच उत्सर्जन म्हणतात. उच्छ्वासातून पाण्याची वाफ किंवा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकले जाणे, किंवा तुम्ही खूप खेळल्यानंतर घाम येतो, तो घाम बाहेर पडणे, मूत्र शरीराबाहेर पडणे. लघवीला गेल्यानंतर आपण शरीरातलं मूत्र आहे ते आपलं बाहेर पडतं. या प्रकारे प्राणी उत्सर्जन करतात. वनस्पतींना नको असलेले पदार्थ वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात. जसं की क्षार, टॅनिन, राळ, डिंक असेल, डिंक तुम्ही बघितलं असेल तर ते वनस्पतींचं उत्सर्जनच आहे. कॅल्शियम ऑक्सलेट यासारखे स्फटिक खोडांच्या सालीमध्ये, जुन्या पानांमध्ये साठतात. ती पाने व साल गळून पडली की त्यांचं उत्सर्जन होतं. म्हणजे उत्सर्जन म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतो. काही वनस्पतींच्या खोडावर मानवी किंवा नैसर्गिकरित्या इजा झाल्यास तेथून चिकट पदार्थ बाहेर येतो. तो वाळून कडक झाला की डिंक तयार होतो. डिंक तुम्ही बघितलं असेल तर डिंक हे एक प्रकारचं वनस्पतींचं उत्सर्जनच आहे. ते वनस्पतींमधील उत्सर्जन असतं. वनस्पतींच्या मुळांवाटे सुद्धा काही पदार्थांचं उत्सर्जन होत असतं. त्याच्यानंतर प्रजनन. प्रत्येक सजीव त्याच्यासारखाच आणखी सजीव निर्माण करतो, त्याला काय म्हणतात? प्रजनन म्हणतात. कुठलाही प्राणी त्याच्यासारखाच दिसणारा प्राणी तयार करतो. जनन म्हणजे जन्माला घालणं.
हे जनन शब्द आलाय तो काय जन्माला घालणं. त्याच्यासारखा जन्माला घालणं, त्या प्राण्यासारखं. काही प्राणी अंडी घालतात, त्यातून त्यांची पिल्ले जन्माला येतात. काही प्राण्यांच्या माद्या पिल्लांना जन्म देतात. शरीराच्या काही भागांचे तुकडे झाले तर त्यातील प्रत्येक तुकड्यांपासून संपूर्ण शरीर निर्माण होणारे सुद्धा सजीव आहेत. त्या सजीवाच्या सूक्ष्मजीवांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडतं की त्यांच्या शरीराचे तुकडे होतात आणि त्यापासून नवीन सजीव तयार होतात. अनेक वनस्पतींचे प्रजनन त्यांच्या बीजाद्वारे होते. बीज आहेत, बिया ज्या आहेत त्याच्याद्वारे होते. बीजाच्या आतील भागात लहान अंकुर असतो. तो लहान अंकुर जो आहे, बी रुजताना अंकुर वाढून सुरुवातीला छोटी पाने, इथं दाखवले तसं छोटी पाने, मुळे तयार होतात. बीज रुजून रोपाची वाढ सुरू होणे याला काय म्हणतात? बीजांकुरण असं म्हणतात. या वाढीसाठी सुद्धा अन्नाची गरज असते. त्यासाठी आवश्यक अन्नाचा साठा त्या बियांमध्येच असतो. वाल, हरभरा, घेवडा यांसारख्या बीजातील डाळीसारखे दिसणारे दोन समान भाग म्हणजे काय? अन्नसाठाच आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलं. गहू, ज्वारी अशा बीजांमध्येही असा अन्नसाठा आपल्याला आढळतो. तर आता पुढे मूळ येणे आणि बीजांकुरण ही वनस्पतीच्या वाढीची काय असते? सुरुवात असते. बीजांकुरण आणि नंतर वनस्पतीची सतत वाढ यासाठी प्रकाश, ओलावा आणि आजूबाजूला थोडी खिळती हवा या गोष्टी काय असतात? आवश्यक असतात. म्हणजे वनस्पतींची सुरुवातीची वाढ होण्यासाठी एकतर प्रकाश लागतो, ओलावा लागतो, पाण्याची गरज आणि हवा खिळती लागते. हरभरा, मटकी, मूग यांना मोड यावेत यासाठी घरी काय करतात याचं निरीक्षण करा आणि त्याची माहिती मिळवायला सांगतात. मोड येण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय करतो? गुलाब, मोगरा अशा वनस्पतींची रोपे कशी तयार करतात त्याची माहिती मिळवा. तुम्ही अशी रोपे तयार करा असं सांगितलं. आता वाढ आणि प्रजनन ही सजीवांची काय आहेत? प्रमुख लक्षणं आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सजीवांची दोन प्रमुख लक्षणं आता आपण शिकलेली कुठली? वाढ आणि प्रजनन. सजीव की निर्जीव हे ठरवण्यासाठी त्यांची वाढ होते का बघायची आणि ते प्रजनन करतात का, त्यांच्यासारखेच दुसऱ्या याची निर्मिती करतात का, तर ते सजीव आहेत हे आपण ठरवू शकतो. आता माहिती आहे का तुम्हाला? याच्यामध्ये एक माहिती दिलेली आहे आपल्याला. अनेक ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर खूप अंतरावर वाळू असते. कोकणातील काही सागरी किनाऱ्यांवर वाळूमध्ये डिसेंबर ते मार्च महिन्यात समुद्री कासवे जी आहेत ती अंडी घालत असतात. आता ऑलिव्ह रिडले या सागरी जातींची कासवे हल्ली दुर्मिळ होत आहेत. हे चित्रात दाखवलेलं आहे ते. त्यांची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये खड्डा करून काय करते? अंडी घालते. उगवत्या सूर्याचा प्रकाश किनाऱ्यावर पडेल अशा परिसरात ती अंडी घालते. म्हणजे जो सूर्य आहे, उगवता सूर्य आहे, त्याचा प्रकाश किरण त्याच्यावर पडेल अशा दृष्टीनं ती अंडी घालते. अंड्यात पिल्ल्यांची वाढ झाल्यानंतर अंडी फोडून काय होतात? ती पिल्ली बाहेर येतात. पहाटेच्या सुमारास म्हणजे जवळपास एकाच वेळी शेकडो अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले थोड्या वेळात समुद्राच्या पाण्यात जाणे जरुरीचे असते. तसं झालं नाही तर पिल्ली मरून जातात. पहाटेच्या वेळी शेकडो अंडी एकाच सुमारास फुटणे हे आश्चर्याची गोष्ट आहे. चित्रात दाखवलेलं आहे तसं. सूर्य उगवण्याआधी काही वेळ पूर्वेकडे आकाश तांबूस दिसू लागतो. समुद्राच्या पृष्ठभागावर हा प्रकाश पडल्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग जमिनीच्या तुलनेनं अधिक उजळू लागतो. तांबूस कलर सकाळचा बघितला असेल. अंड्यातून बाहेर पडल्यावर प्रत्येक पिल्लू त्या प्रकाशाच्या दिशेनं जातं आणि भराभर चालू लागतं. शक्यतो आपण बघा, अंधारात असलं तर प्रकाशाकडे जाण्याची आपली वृत्ती असते. तसंच या नवीन जन्मलेल्या पिल्लांचं असतं. या किनाऱ्यावर जवळपास रस्ते झाल्यानंतर तेथे विजेचे दिवे लागले. आता पूर्वी हे सहज होत होतं, पण आता मानवानं विकास केल्यामुळं सगळीकडं विजेचे दिवे लागलेले आहेत. तेव्हापासून अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले या दिव्यांच्या प्रकाशाकडे समुद्रापासून दूर जाऊ लागली, उलट जाऊ लागली. तो तांबूस कलरचा प्रकाश दिसतो तिकडे जाण्याऐवजी जे आपल्या रस्त्यावरचे दिवे आहेत त्या दिव्यांकडे ते जाऊ लागले. तेव्हापासून अंड्यातून बाहेर पडलेले पिल्ले या दिव्यांच्या प्रकाशापासून दूर जाऊ लागले. हे लक्षात आल्यापासून गावकरी कासव जन्माच्या काळात समुद्र किनाऱ्याच्या आसपासचे दिवे बंद ठेवावे लागतात. म्हणजे आपण अशी निसर्गाला मदत केली तरच ते सजीव जिवंत राहू शकतात. किनाऱ्यावर पहारा देऊन सगळ्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात जाण्यास मदत करतात. किती चांगलं काम करतात बघा ते. या काळात शेकडो गावकरी कासव मित्र बनतात. त्यावेळी काही गावांमध्ये कासव महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे आपल्या प्रत्येक परंपरेला काही ना काहीतरी अर्थ आहे, निसर्गाला मदत करण्याची वृत्ती आहे. तर प्रत्येक सजीवामध्ये वाढ होण्याची जी पद्धत आहे, जन्मानंतर विकास होण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. तर आपण त्याला काय केलं पाहिजे? मनुष्य म्हणून आपण मदत केली पाहिजे. समुद्री कासवांसाठी ही काळजी का घेतली जाते असा प्रश्न विचारला. आणि कोकणात कासव महोत्सव कोठे आणि केव्हापासून असतो
ह्या दोन्हींची तुम्ही माहिती मिळवायची. काही गोष्टी ज्या माहिती मिळवायच्या आहेत, त्या तुम्ही स्वतः मिळवा. त्यातून तुम्हाला तुमचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला त्यातून लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपण आत्ता ह्यातला पहिला भाग जो आहे, तो पूर्ण केला या व्हिडिओचा. दुसरा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया, सुरू करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तसंच दुसरा भाग जर तुम्हाला पाहिजे असेल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथे दुसरा भाग मिळेल पाठाचा आणि त्याचा स्वाध्यायसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ओके. तो पुढील व्हिडिओमध्ये दुसरा भाग बघूया आणि त्यानंतर मग स्वाध्यायसुद्धा बघूया.